वर्धा, यवतमाळ, नांदेड हा विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प, जो की आपण पाहतो की याचा पहिला फक्त 38 किलोमीटरचाच टप्पा कळंबपर्यंत सुरू झालेला आहे। तर या प्रोजेक्टला त्वरित गती मिळावी याकरिता यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्या संदर्भात त्यांना हे काम त्वरित पूर्ण व्हावं याकरिता महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। मित्रांनो, वर्धा नांदेड रेल्वे मार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा 2008 सालीच करण्यात आली होती आणि प्रत्यक्षात कामाला 2016 साली सुरुवात झाली आहे। आणि परंतु या रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 284 किलोमीटर असून आतापर्यंत वर्धा ते कळंब केवळ 38 किलोमीटर एवढाच टप्पा याचा पूर्ण होऊ शकलेला आहे। आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यामुळं वर्धा आणि नांदेड रेल्वे मार्गामुळं म्हणून या रेल्वे मार्गाचं काम कळंब ते नांदेडपर्यंत जलद गतीने सुरू व्हावे व जलद होण्यासाठी आवश्यक असा निधी मिळावा याकरिता वाशिम ते मुंबई व्हाया अकोला विशेष रेल्वे मिळावी यासाठी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे। हे मित्रांनो, आपल्याला काम रामनगर परिसरातील व पोहरादेवी वाईगोड परिसरातील आपल्याला सुरू असलेले दिसत आहे। आणि परंतु दिग्रजच्या एकंदरीत बेलमंडळच्या बेलगव्हाणच्या समोर आपल्याला काम अद्यापपर्यंत सुरू असलेलं दिसत नाही आहे। आणि जे काम आपल्याला जो यवतमाळ ते कळंब हा जो मित्रांनो 40 किलोमीटरचा टप्पा आहे, त्यातही काम आता तो टप्पा सेकंड सुरू व्हायला वेळ लागेल। आणि दिग्रज ते यवतमाळ हा जो साधारण 70 किलोमीटरचा टप्पा आहे, तर हाही टप्पा पूर्ण व्हायला आपल्याला वेळ लागेल, म्हणजे याला वेळच लागेल। पुढील 1-2 वर्षामध्ये त्वरित हा प्रकल्प पूर्ण व्हावा। आणि याकरिता आपल्याला जे या ठिकाणी मित्रांनो ही शूटिंग दिसत आहे, फोटो इमेजेस दिसत आहेत, तर ते निश्चितपणे आपल्या दिग्रज परिसरातीलच आहेत आणि यवतमाळ परिसरातील हे इमेजेस आपल्याला असलेले दिसतात। आणि हे आपल्या हर्सूल फाट्याजवळील इमेजेस आपल्या समोर दिसत आहेत। हे हर्सूलवरील मागील 5-6 महिन्यापूर्वी काढलेले हे इमेजेस आहेत मित्रांनो। आणि या अंतर्गत हा तिवरीमोग फाट्यावरील जो पूल आहे, त्या पुलाचंही काम आता पूर्ण झालेलं आहे। परंतु हा टप्पा लवकरात पूर्ण होण्यासाठी याकरिता अत्यावश्यक असणारा निधी तो देखील शासनाने त्वरित पुरवावा, जेणेकरून विदर्भ आणि मराठवाड्यातील या ग्रामीण भागातील विकास होण्यासाठी मदत होईल व या मागास भागाच्या विकासासाठी ही कनेक्टिव्हिटी फास्ट मिळेल। मित्रांनो, या प्रकल्पामुळे वर्धा आणि नांदेड रेल्वे मार्गामध्ये उद्योग, व्यापार आणि पर्यटन आणि शिक्षणाच्या संधी उघडण्याची क्षमता आहे। हे आपल्याला आपण वरील काम बघू शकतो की हे यवतमाळ जिल्ह्यातील काम आहे। आणि यवतमाळचा जो आपला बिग बाजार आहे, डी मार्ट आहे, त्या डी मार्टच्या साईडलाच मित्रांनो हे काम सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि हा जो इथं मागं आपल्याला पिक्चर दिसत आहे, तर हे दिग्रज रामनगर परिसरातील आपल्याला मित्रांनो बेसमेंटच्या कामं याचे जे आहेत ते आपल्याला सुरू असलेले दिसतात। ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।